माझे नाव अनिता गणेश पिलावरे। मी या गावची रहिवासी असून आज आमच्या गटावरती 3 गटावरती येऊन यांच्या पहिल्या बायकोनी वारस नोंद केली। वारस नोंद बघितल्यानंतर हे जिवंत आहेत। माझे सासरे जिवंत असताना त्यांची मृत्यू घोषित करून त्यांची खोटी नोंद घातली गेली। ग्रामसेवक, तलाठी आणि सर्कल यांनी चुकीची नोंद घालून आमच्यावर अत्याचार आणि अन्याय केलाय। आम्हाला ह्याला न्याय मिळालाच पाहिजे। न्याय जर मिळाला नाही आम्ही तर उपोषणाला बसलेलो आहे। ग्रामपंचायतीचा खोटा दाखला करून नोंद केलेली। आज जर आमच्या जिवंत माणूस असताना जर तुम्ही असे खोटे आरोप करून जर ही अशा जमिनी लुबडत असताल तर आम्ही कसं जगायचं? ज्यांच्यामुळे एवढा अत्याचार होतात का लोक ऐकून घेतात किंवा आमच्यावर झालाय? आज आम्ही ओरडून सांगतोय, इतर लोकांनी काय करायचं? आज आमचा माणूस जिवंत असताना तुम्ही हे का केलं आणि कशासाठी केलं? आणि मृत्यू घोषित करून जिवंत माणूस असताना तुम्ही कशासाठी हे केलं? तुम्ही चौकशी का नाही केली? तुमचं काम होतं चौकशी करायचं। आज लोकांना विचारायचं, 4 लोकांना विचारायचं कुठे तुमचा हा माणूस आहे का नाही? स्थानिक पंचनामा करण्याची तुमची पद्धत आहे का नाही? विचारायचं का नाही माणसाला की बाबा हा माणूस आहे का नाही? किंवा हे इथले त्यांचा परिवार आहे, त्यांची जमिनी म्हणलं परिवार असेलच ना। तुम्ही विचारलं का तिथे जाऊन की बाबा हा माणूस आहे का? त्यांची नोंद कॅन्सल केली। हे माणसं माझ्या सासऱ्यांनी त्यांची नाव कॅन्सल केलं नाही म्हणल्यानंतर हे माणूस काय मेलाय का? लोकांनी काय सांगतील? तुम्ही काय करताल का? तुम्ही विचारायचा हक तुमचा अधिकारी विचारायचा अधिकार होता की तुम्ही हे माणूस आहे का विचारायचा अधिकार होता। विचारायला पाहिजे होतं तुम्ही इथे येऊन। इथंच नाही तुम्ही आमच्या नेट पिलावर गावात सुद्धा विचारायला पाहिजे होतं। तिथं सुद्धा या लोकांनी तिथं तसंच केलं। कागदपत्र दिली पण पवार तलाठी अभिनंदन मला करावं लागलं। पवार तलाठींनी अभिनंदन बोलवून आमचे कागदपत्र रद्द केले आणि त्यामुळं पलीकडची नोंद थांबली आणि इथली 7-12 झाला। साक्षीदार आहेत, साक्षीदार ग्रामसेवक, सर्कल आणि तलाठी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। कारवाई झालीच पाहिजे। शंकर गणू पिलावरे ज्यांनी मला मी जिवंत असताना माझी मूर्ती सर्टिफिकेट ज्यांनी बनवले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।